आज आपण साऊथ इंडियन स्टाईल बाहेरून मस्त कुरकुरीत आतून मऊसूत स्पंजी मेदूवडा कसा बनवायचा याची रेसिपी पाहणार आहोत. सोबतच छान अशी सांबरची सुद्धा रेसिपी पाहणार आहोत. बरेच जण घरात मेदूवडे बनवतात, पण कधी-कधी हे वडे जास्त तेलकट होतात किंवा वडे जास्त तेल शोषून घेतात किंवा खाताना कडक लागतात. अगदीच घट्ट लागल्यामुळे घशाला तोटरे लागतात. ह्या सगळ्या गोष्टी होऊ नये म्हणून काही खास टिप्स आणि ट्रिक्ससोबत मी हा व्हिडिओ शेअर करत आहे. तर ही रेसिपी पूर्ण नक्कीच पहा. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथं मी एक पातेलं घेतलं आहे आणि ह्यामध्ये आता मी अर्धा किलो अशी उडीद डाळ भिजत घालणार आहे. तर ही सगळी स्वच्छ करून घेतली आहे आणि पातेल्यात टाकून आपल्याला ही चांगली स्वच्छ धुवून घ्यायची आहे. 2 ते 3 पाण्याने ही डाळ मी चांगली स्वच्छ धुवून घेणार आहे. आणि डाळ धुतल्यानंतर आपल्याला ह्याच्यावर झाकण ठेवून छान अशी भिजवून घ्यायची आहे रात्रभरसाठी. तर आता आपण स्वच्छ धुवून घेऊया. 2 ते 3 पाण्याने अशा पद्धतीने डाळ चोळून स्वच्छ करायची, म्हणजे वरती बोरिक पावडर वगैरे असेल तर ती निघून जाईल आणि धूळसुद्धा असते. तर यातच आपल्याला 1 चमचा अशी मेथी दाणा टाकायचा आहे. तर आपण डाळ भिजत घातली आहे आणि मेथी दाणेसुद्धा 1 छोटा चमचा अशी टाकली आहे. तर ह्याच्यावर झाकण ठेवून रात्रभरसाठी आपल्याला भिजत ठेवायचे आहे. दुसऱ्या दिवशी बघू शकतो आपण, तर ही डाळ खूप छान अशी भिजली आहे. हीच ती ट्रिक आहे की वडे आपले चांगले तेल शोषून घेणार नाहीत, कारण चांगली डाळ जर भिजली तर वडे आपले तेल शोषून घेत नाहीत. आणि एका चाळणीत पाणी नितळून घ्यायचं आहे शक्य होईल तेवढं, कारण ह्या डाळीमध्ये जास्त पाणी आपण टाकून मिक्सरमध्ये जर भरडली तरीसुद्धा आपले वडे तेलकट असे होतात. तर पाणी नितळायला ठेवलं आहे आणि ह्याच भिजवलेल्या पाण्याने आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे. इथं मी सांबारची तयारी करत आहे. 1 कप अशी तूर डाळ घेतली आहे. तर तुम्ही डाळीसुद्धा मिक्स करून घेऊ शकता, मूग, मसूर अशी. तर ही मी एकच डाळ घेतली आहे, तूर डाळ 1 कप अशी स्वच्छ धुवून घेतली आहे. पाणी टाकलं आहे यामध्ये दुप्पट असं, आणि ही डाळ आपल्याला शिजवून घ्यायची आहे. तर सांबार मसाला असा 1 चमचाभर असा मोठा टाकला आहे. लाल मिरची पावडर टाकली आहे आणि हिंग टाकलं आहे थोडंसं, हळद थोडीशी आणि टोमॅटो 1 कट करून टाकला आहे. शेवग्याच्या शेंगा 3 ते 4 असे पीस टाकले आहेत, छान साल काढून. तर हे आपल्याला गॅसवर ठेवून आता छान शिजवून घ्यायचं आहे. हे तेल टाकायचं आहे आणि मीठ चवीनुसार टाकून ह्यामध्ये आपल्याला डाळ शिजते तोपर्यंत आपण इकडे उडीद डाळ अशी आपण वाटून घेऊया. ह्यात चांगली आपली उडीद डाळ नितळून घेतली आहे पाणी. उडीद डाळ मिक्सरच्या भांड्यात टाकून आपण आता भरडून घेऊया. ह्यात थोडंसंच पाणी टाकायचं आहे. डाळ शक्य होईल तेवढी कमीच टाकायची, म्हणजे छान डाळ वाटून होते. तर हे पाणी बघू शकता आपण, डाळ भिजवलेलं पाणी टाकतोय 1 ते 2 चमचे असं, आणि हे चांगलं स्लो मोडवर थोडं थांबून आपल्याला ही डाळ चांगली वाटून घ्यायची आहे. अशा पद्धतीने आपण डाळ वाटून घेतली आहे. तुम्ही बघू शकता अजिबात ह्यात पातळसर पाणी जास्त टाकून आपण डाळ वाटून नाही घेतली. तर 2 ते 3 चमचे असं टाकलं आहे. जर तुम्हाला शक्य असेल तर यात बर्फाचे तुकडे टाकून 1 ते 2 तुम्ही वाटून घेऊ शकता किंवा थंड पाणी टाकून, म्हणजे हे भांडं जास्त गरम होणार नाही आणि डाळही छान वाटून होईल. तर आपण डाळ वाटून घेतलेली आहे. इकडे सांबरची रेसिपी आपण पाहणार आहोत. तर डाळ छान शिजली आहे, तूर डाळ, आणि बघू शकता ती छान आपण असं घोटून घेणार आहोत. एकजीव करून घ्यायचं आणि छान एकजीव झाला आहे. तर ह्याला आपण आता तडका देऊन घेऊया. तुम्ही बघू शकता डाळ खूप छान ही झाली आहे, मऊ झाली आहे. तर तडका देऊन घेऊया. तेल गरम करून घेतलं आहे. मोहरी, जिरं टाकलं आहे, हिंग टाकलं आहे, थोडा लसूण टाकला आहे कट करून, लाल मिरच्या टाकल्या आहेत, कढीपत्ता टाकला आहे आणि ह्यात आपण 1 चमचा अजून सांबार मसाला टाकणार आहोत. छान मिक्स करून घ्यायचा. ह्यामध्ये कोथिंबीर टाकली आहे थोडीशी आणि ह्यात आपल्याला थोडंसं हिंग टाकायचं आहे आणि ह्याला तडका देऊन घ्यायचा आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आपलं सांबार रेडी आहे. तर आता आपण वडे पण तळून घेऊया. ह्याच्यावर कोथिंबीर टाकून घेऊया
आणि आपली डाळ वाटून झालेली फेटून घेऊया. डाळ आपली वाटून झाली आहे. एका मोठ्या भांड्यात घेतली आहे मी. आणि ही चांगली डाळ अशी मीठ टाकायचं थोडंसं मिश्रण पातळ झाल्यासारखं वाटेल. जिरं टाकलं आहे 1 चमचाभर. तुमच्या आवडीनुसार टाकू शकता किंवा नाही टाकलं तरी चालेल. तर ही डाळ आपल्याला चांगली फेटून घ्यायची आहे 5 ते 7 मिनिट. एकाच दिशेने फेटून घ्यायची आहे, म्हणजे हे डाळीचे पीठ आपले हलकं होतं आणि वडेसुद्धा छान फुगतात आणि सोड्याची गरज लागत नाही. पीठ आपल्याला वाटून घेताना थोडंसं जर पाणी जास्त झालं आणि पातळ जर झालं तर आपण तांदळाचे पीठ टाकू शकतो यामध्ये. आणि आता आपण हे पीठ चांगलं फेटून घेतलं आहे. 1 वाटी पाणी घेतलं आहे. त्यात आपण पिठाचा गोळा टाकून घेऊया. वरती तरंगतोय ह्याचा अर्थ आपलं पीठ चांगलं हलकं झालं आहे. वड्यासाठी तयार आहे. तर हे वडे आपण हातावर थापून घेऊया किंवा तुम्ही गाळणीवर चहाच्या गाळणीवर सुद्धा थापून घेऊ शकता. ते सुद्धा मी दाखवणार आहे. तेलात सोडताना आपल्याला भीती वाटते, पण घाबरायची गरज नाही. हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आणि हे असा वडा थापून घ्यायचा. हे तेल मी मध्यम आचेवर छान कढईत असं गरम करायला ठेवलं आहे. बघू शकता आपण थोडंसं वड्याचं मिश्रण टाकलं आहे. लगेचच वरती येतंय आणि हळू हे हा वडा छोटा आपण टाकलेला लाल होतोय. ह्याचा अर्थ तेल चांगलं तापलं आहे. जास्त कडकडीत तेल नको आणि वडा सोडून घेऊया. वडा सोडून घेतल्यानंतर पाहू शकता मध्यम आचेवरच तेल आहे. हळूहळू ह्या वड्याला रंग आला पाहिजे, म्हणजे कसं आतून सुद्धा वडे तळले जातात आणि आतून स्पंजी होतात आणि वरून कुरकुरीत असे तळले जातात. आणि मोठ्या आचेवर आपण जर तळले तर हे वडे वरूनच फक्त तळले जातात आणि आतमध्ये थोडेसे मऊ राहतात किंवा स्पंजी होत नाहीत. म्हणूनच मध्यम आचेवरच आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत. ह्या मी सांगितलेल्या ट्रिक्स आणि टिप्ससहित तुम्ही जर वडे बनवले तर खूपच परफेक्ट होतील, छान होतील. आणि नक्कीच तुम्ही वडे बनवल्यानंतर कशी वाटली ही रेसिपी नक्कीच कमेंटद्वारे सांगू शकता. ह्या पद्धतीने नक्की वडे बनवून पहा. आणि आता मी हाताने वडे थापून आपण तळून घेतले आहेत. तर आता ह्या चहाच्या गाळणीला थोडंसं पाणी टाकून सेम पद्धतीने गोल वडा करून थोडंसं होल पाडून मध्यभागी ह्या पद्धतीने वडे सोडायचे तेलात, म्हणजे तेल हातावर उडण्याची शक्यता कमी असते आणि वडा सोडताना भीतीसुद्धा वाटत नाही तेलात. मध्यम आचेवरच आपल्याला वडे तळून घ्यायचे आहेत. हळूहळू सोनेरी रंग होऊन लालसर रंगावर आपल्याला वडे तळून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता ह्या पद्धतीने मध्यम आचेवरच तळत आहे, मध्यम ते कमी आचेवर. म्हणूनच हे वडे वरून कुरकुरीत आणि आतून स्पंजी होतात आणि आतपर्यंत वडे तळले जातात, ओलसर राहत नाहीत. म्हणूनच ही टिप नक्कीच लक्षात ठेवा आणि ह्या पद्धतीने नक्कीच वडे बनवून पहा. आणि जर तुम्हाला घाई असेल, डाळ जर लवकर भिजवायची म्हणजे उशीर लागत असेल, रात्रभर भिजवायला टाईम नाही, तर कोमट पाणी करून तुम्ही त्या कोमट पाण्यातसुद्धा डाळ भिजवू शकता आणि 3 ते 4 तासानंतर असे वडे बनवून नाश्त्यासाठी वापरू शकता. ती डाळ वाटून अशी. आणि डाळ जर पातळ झाली तर थोडंसं तांदळाचं पीठ टाकलं तरी काही हरकत नाही. कुरकुरीत होतात, तेलकट होत नाहीत जास्त. आणि जास्त जर घट्ट राहिली डाळ वाटताना तर मिक्सरमध्ये थोडासा प्रॉब्लेम येतो. म्हणूनच थोडंसं पाणी टाकून आपल्याला हे डाळ छान वाटून घ्यायचे आहेत. कुरकुरीत वरून कुरकुरीत झाले आहेत, आतून स्पंजी झाले आहेत. तुम्ही बघू शकता ह्या पद्धतीने. आणि ह्याच्याबरोबर खाण्यासाठी सांबारसुद्धा तयार आहे. तर आपण हे सर्व करूयात. भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा. धन्यवाद.